श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। संपूर्ण राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे। अशातच कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचा निकाल जाहीर झाला आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बॅनरने एक हाती विजय मिळवला आहे। 18 पैकी 18 जागांवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत। विद्यमान आमदार दिलीप सोपाल यांच्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही। 18 जागांपैकी 16 जागांवर निवडणूक झाली होती। त्याआधी 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती। माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष करण्यात येत आहे। याबाबत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विजयानंतर म्हटले की या विजयाचे श्रेय मतदारांना जाते। बाजार समितीची ही निवडणूक सहकार क्षेत्रातील कठीण परीक्षा होती। सोसायटी, ग्रामपंचायत आणि व्यापारी बांधवांनी सहकार्य केले। हमाल तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली। या ताकदीच्या जीवावर आज 18 पैकी 18 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत। आता आम्ही बार्शीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। पुढे बोलताना राऊत म्हणाले, विधानसभेतील पराभवानंतर जनतेमध्ये ही भावना होती की राजूभाऊंना ताकद देणे गरजेचे आहे। थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी हे जनतेने दिलेले आशीर्वाद आहेत। ही निवडणूक प्रतिष्ठेची नसून जनतेच्या सेवेची लढाई होती। मी कधीही माझी प्रतिष्ठा पडायला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही। ही माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची, जी मला सेवा करायची आहे, त्याची लढाई आहे। बार्शी तालुक्याचा विकास कधीही थांबणार नाही। माजी आमदार राऊत पुढे बोलताना म्हणाले, भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय असल्यास 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु या बार्शीच्या तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही। या तालुक्याचा विकास करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, अजितदादा आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। राजेंद्र राऊत पुढे बोलताना म्हणाले, बार्शी तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय, संपूर्ण जनतेला याची पूर्ण माहिती आहे। केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि दादा या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण होतील। माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जयभाऊ गोरे यांनी या ठिकाणी येऊन आधार देण्याचे काम केले। मी त्यांचे आभार मानतो, असे राऊत म्हणाले।